सिकल सेल या आजाराविषयी आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल, पण हा आजार नेमका काय असतो, तो कोणाला होण्याची शक्यता अधिक असते, त्यावर काही उपचार आहेत का, याबद्दल अनेकांना माहिती नसते. आज 19 जून आणि आजचा हा दिवस जागतिक सिकल सेल दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने आज या आजाराविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, स्वास्थ्य मंत्री या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मराठीमध्ये सिकल या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. सिकल सेल अॅनिमिया हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. ज्या रुग्णांना सिकल सेल हा आजार झालेला आहे त्यांच्या लाल रक्तपेशी या विळ्याच्या आकारासारख्या वेडावाकड्या पद्धतीने दिसतात. याला सिकलिंग गुणधर्म असं म्हणतात. सिकल सेल रुग्णाच्या पेशीमधल्या हिमोग्लोबिन प्रथिनात दोष आढळून आल्यास त्याला सिकलिंग हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशीचं आयुष्य कमी होतं आणि त्या लवकर फुटतात. त्यामुळे रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि याच अवस्थेला अॅनिमिया असं म्हणतात. आणि म्हणूनच त्यामुळे या आजाराला सिकल सेल अॅनिमिया असं नाव पडले. हा आजार पूर्णतः अनुवंशिक आहे. हा आजार अनुवंशिक असल्याने आई वडिलांकडून अपत्यामध्ये येतो. अपत्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे सिकलिंग गुणधर्म आहे की नाही हे ओळखण्यासाठीची रक्ताची सोल्युबिलिटी टेस्ट उपयोगी ठरते. सध्या सर्व सरकारी दवाखान्यामध्ये सिकल सेल रुग्णदोष तपासणी सुविधा उपलब्ध असतात. या आजाराच्या सुरुवातीच्या काळात रुग्णामध्ये शारीरिक थकवा, सांधेदुखी, रक्तक्षय, डोळे पिवळसर दिसणे अशी काही लक्षणे दिसतात. काही वेळा वेडावाकडे दिसणाऱ्या सिकल सेल्स या रुग्णाच्या बारीक रक्तवाहिन्यामध्ये अडकतात आणि त्या रक्तवाहिनीमधील रक्तपुरवठा खंडित होतो. मेडिकल लँग्वेज मध्ये यालाच क्रायसिस असं म्हणतात. या आजाराच्या रुग्णाला लक्षणं ही वयाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षापासून दिसू लागतात. वय वाढतं तशी लक्षणाची तीव्रता वाढते. हा अनुवंशिक आजार असल्याने तो औषधाने बरा होणारा नाहीये. पण आता मेडिकल फील्ड मध्ये अनेक नवीन शोध लागत आहेत. त्या आधारे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन, जीन थेरपी, स्टेमलेस ट्रान्सप्लांटेशन अशा आधुनिक उपचारांचा या आजारावरती यशस्वी प्रयोग झालाय. या उपचारांनी आजार हा बरा होऊ शकतो. तर ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या स्वास्थ्य मंत्र मराठीला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.